नमस्कार, मी जयश्री तोरडमल. मी आज तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला लक्ष्मीच्या मागं धावावं नाही लागणार. लक्ष्मी आपोआप तुमच्याकडे येईल. छोटे छोटेसे असे भरपूर असे का हे आहेत गोष्टी की आपल्याला लक्ष्मी जवळ आणायला मदत होते. असे आपल्या घरात पण आपण कसं ते जरा लक्ष देत नाही त्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष दिलं ना, लक्ष्मी आपल्या जवळची कुठेही जातही नाही आणि ती बरोबर आपल्याकडे येते. आता आपल्यामध्ये कसं आहे, स्त्रीला लक्ष्मी मानलेलं आहे, बरोबर. स्त्रीला लक्ष्मी मानलेले असल्यामुळं कसं आहे, आपल्यामध्ये आपली संस्कृती आहे की स्त्रीचा मान सत्कार आदर केला पाहिजे आणि स्त्रीनी सुद्धा तो आदर सत्कार मान्य करून घेतला पाहिजे. त्याच्या विरुद्ध तिनेही नाही वागलं पाहिजे की आपला कुणी मान सन्मान करत असलं तर आपण त्याचा गैरफायदा घेतला पाहिजे, असं नाही. आपल्याला जर समोरची व्यक्ती एखादी जर लक्ष्मी मानत असेल तर आपण लक्ष्मीसारखंच राहिलं पाहिजे. तर खरी लक्ष्मी घरात येते. नाहीतर त्यांनी आपल्याला लक्ष्मी मानायचं आणि आपण काहीतरी करायचं, मग त्यांनी काय उपयोग नसतो त्याचा. मग मी तुम्हाला आज सांगणार आहे की आपल्याला खरोखर लक्ष्मी जर घरामध्ये पाहिजे असलं तर घरातली स्त्री ही सर्वात मेन चांगली पाहिजे. चांगली म्हणजे कसं, आता बघा, आळसवाणी एकदम चेहरा घेऊन एकदम कसं हे करून तुम्ही आरशामध्ये बघा, तुम्हालाच पाहण्याचा कंटाळा येईल, तुम्हाला असं काही काम पण नाही करू वाटणार आणि पूर्ण असा आळसून गेल्यासारखा जीव वाटत. आणि तेच तुम्ही आहे ना आरशामध्ये पूर्णपणे व्यवस्थित आवरून व्यवस्थित आपलं टापटीपपणा ठेवून तुमचा चेहरा आरशामध्ये बघा, तुम्हाला कसं उत्सुकता वाटते, तुम्हाला असं छान वाटतं तुमच्याकडंच बघून. असं कामामध्येही तुम्हाला खूप उत्साह वगैरे येतो. याप्रमाणे कसं असतं, घरातली लक्ष्मी यायच्या टायमाला जर टापटीप असले ना तर समोरनं येणाऱ्या लक्ष्मीला सुद्धा आनंद वाटतो की चला ही हसमुख आहे आणि छान टापटीपपणा आहे, आपण ह्यांच्या घरामध्ये गेलो तर आपला पाहुणचार होईल. हे असं असतं. त्यामुळं आहे ना, घरातल्या स्त्रीनी आहे ना नेहमी हसत आनंदी राहावं. हे बघा, आता तुम्ही म्हणताल मला टेन्शन आहे, मला दुःख आहे, मला काम आहे. मग मी काय, काम हे सगळ्या स्त्रियांना कामच असतं. स्त्री म्हणजे सगळी सृष्टी तिने तिच्या हँडल करत असते. काम हे तिला असतं. त्यामुळं काम आहे म्हणजे असं असं कसं तरी गळून गेल्यासारखं राहणं हे असं नाही. तुम्ही तरीसुद्धा स्त्रीने आहे ना व्यवस्थितच राहिलं पाहिजे. काय, आनंदी राहायचं, सतत हसमुख राहायचं. लक्ष्मी कशी असते त्याप्रमाणे राहायचं, आपोआप तुमच्याकडे लक्ष्मी येते आणि ती टिकून राहते. असंच आहे ना पुरुषांचं सुद्धा आहे. तुम्ही कुठंही काहीतरी काम असलं म्हणून कसं तरी काहीतरी कपडे वेगळेच घातले, कसे तरी एकदम दाढी वगैरे वाढलेली कसे तरी विचित्र असले, ते तुम्हाला पाहून, तुमचा चेहरा पाहून तुम्हाला एकदम आळसून गेल्यासारखं होईल, आजारी पडल्यासारखं तुम्हाला वाटेल. आणि तेच तुम्ही तुमचा चेहरा फ्रेश ठेवला, चांगले कपडे वगैरे घातले आणि तुम्ही स्वतःला जर आरशामध्ये पाहिलं तर तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल आणि तुम्हाला उत्साही काम करण्याचा येईल. तुमचा शुक्र मजबूत होईल आणि तुमच्याकडे पैसे जास्त येत राहतील, जेणेकरून लक्ष्मी तुमच्याकडे येणार. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपल्यापासूनच आपण सुरुवात करायची असतात. आपलं घर वगैरे स्वच्छ ठेवायचं, सतत घरातल्या लक्ष्मीने हसमुख राहायचं. थोडंसं कुणी बोललं, थोडासा अपमान जरी झाला तर शेवटी संसार असतो, थोडा चढ उतार असतो, तो सहन करायचा. लक्ष्मी पाहिजेल आपल्याला म्हणजे थोडंसं चढ उतार असतोच आपल्या जीवनामध्ये, तो आपलं हसत घालवायचा. जर तुम्ही घरातली लक्ष्मीच हसतमुखी असली आणि सर्वांना आशीर्वाद देणारे असले तर लक्ष्मी आपोआप तुमच्याकडे येत राहते. मग कोणी स्त्री असो ती, मग ती सून असो, सासू असो, मुलगी असो, कोणी असो, स्त्रीनी नेहमी आनंदी राहायचं, हसमुख राहायचं आणि फ्रेश राहायचं. लक्ष्मी येते. आणि पुरुषांनी तुमचं कोणतंही काम असो फ्रेश राहायचं.
हं? चांगले कपडे वगैरे घालायचे, आनंदी राहायचं. बघा सर्व काही व्यवस्थित होतं आणि तुम्ही लक्ष्मीला बोलवण्यापेक्षा लक्ष्मीच तुमच्याकडे येते तुम्ही आनंदी राहिला की. हं? त्यामुळं नेहमी आनंदी राहा, नेहमी खुश राहा. लक्ष्मी सतत तुमच्या जवळ असणार आहे आणि मीही देवाला प्रार्थना करते की सतत तुमच्याकडे लक्ष्मी येत राहो. व्हिडिओ जर आवडत असले तर जय श्री लक्ष्मीनारायण कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहित जा. व्हिडिओला लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. नमस्कार.